काम करण्याची पद्धत होती ती चालू ठेवावं लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिढी ही नक्की करेल आम्हाला विश्वास आहे. हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल पण नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी माझी खात्री आहे की या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत, मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का, किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? सांगितल्या विषयाची आणि चर्चा करत आहे. ही चर्चा इथं झाली की जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईच आहे. सुरेश कपूर पटेल, सुरेश तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही तुम्ही भाष्य करणार नाही. साहेब, या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत त्याची सगळी जबाबदारी अजित होईल. मी स्वतःचं कधी जास्ती नाही त्या निवडणुकीत. मला त्यांनी रीफ केलं असं काय करणार तिच्या कामाला लागेल. तर मध्येच हा अपघात झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता घटनेची पद देखील सुमित्रा उभी पवार यांना मिळणार आहे आणि 5 वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे. असं वाचण्यात आले हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतो. तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं त्याच्यामध्ये काही चालू होतं माझ्या कानावर जे होतं त्या सगळ्या चर्चेत मी होतो. पण अजित दादा, जयंत चौकासी, शशिकांत शिंदे असे आमचे काहीच काही याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ येऊन पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. साहेब, येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता, तुम्हालाही ते आता जाणवतंय की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःवर जायला लागेल. त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी पण कशी जाईल त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि आधी दादाच्या गाण्याला एक प्रचंड धक्का बसला. झालं तो भरून काढण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते करतो. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? पुढच्या वर्षांपासून वाचल्या दिवस
बाकी आम्हाला जायचं. साहेब आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे काय? ते कसं माहितीच काय आपण जाणार आहे? नाही काही माहितीच नाही. आणि आहे का हे माहिती. साहेब खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं. त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब मनाची कुठली? कुणाची नाही. नरेश अरोरा काल आलते, सुप्रियाताई बी त्या नवीन सागर कोण हे मला माहिती. या घराचा नवीन होतं. काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं फार वेळ बोलत तिथं त्या पाण्यामुळे फार लोकांना यातना. सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर। आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं तय किया होगा तो उनके पार्टी ने तय किया होगा। और जो अखबार में आया है इससे लगता है कि पार्टी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे तस्करे जो उन्होंने इनिशिएटिव लिया है। यानी इनके पार्टी ने इंटरनल कुछ न कुछ तय किया होगा। कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर। जानते नहीं, आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता हूं। साहेब अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादीत एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेली 4 महिने पक्षात चर्चा चालू होती. आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दुर्दैवानं त्या अपघातामुळे याला खंड पडेल असं शिक्षण दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? कारण नाही, मला माहिती मी आज वाचलं सकाळी. सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी। हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है। एज अ मेंबर ऑफ द फैमिली, व्हाट डू यू थिंक अबाउट इट? वाचच आहे की जो गया उसको ऑफिसला नहीं मिलेगा। अभी आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना, इसको ध्यान देना पड़ेगा। और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए, जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो, तो इससे हम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है। साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर या दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसत. अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. माहिती आहे, अशी चर्चा अवसर नहीं। सर आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के काय नेता, का पडतो, कॉन्फिडेंस में काय का सुनेत्रा पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस नहीं कि फांसी की उनकी जिम्मेदारी हमारे ज्ञान अलग है। पर क्या आपके परिवार के हैं, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है, अगर बाकी परिवार के सुने। पर क्या आपको कोई ऐतराज है सुनेत्रा पवार जी का नाम आगे ढकला गया? साहेब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, घाईघाईत शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन? माहीत आहे त्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची पद्धती आपल्याला दिसते.
साहेब तुम्ही जसं असं म्हणताय अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारण या संदर्भात असू शकतात? आधी पक्षाची जबाबदारी करणार असते ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले असते. नाही सर, सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे. नाही एवढी घाई कशासाठी? कोण करताय सगळं? मी नाही. साहेब जयंत पाटील प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात असं एक जयंत पाटील आणि दादांची या सूर समोर येतो. चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एक होत होता. सिरीज ऑफ दिस आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं बोललं जातंय. माझे पवार फॅमिली सहमत आहे या सगळ्या एवढ्या काहीशी? असा गोष्ट चर्चा करतो. तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? साहेब एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात. फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. आणि मी तुला स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का बसला. ही चर्चा आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? माहिती कधी त्याच्यात नाही. साहेब मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवले गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं घडून आणले गेले. चर्चा तुमच्या मनात आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहब, सुनेत्रा नाही तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चा नाही, उत्साहच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत. असं काही सांगता येत नाही. एकदम सांगतो साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. अशा अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावे? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती? साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघताय? सिव्हिलायझेशन डिपार्टमेंट जे आहे ते खोल्यात जातं. त्यांनी काल
सीएनी चिंचोली जाहीर केली. बघूया त्याचं काय आहे. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला तर फार लागेल. सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी प्रक्रिया त्याच्यात आम्ही मी सांगितलं अजित पवार होते, हो. जयंत पाटील होते. जयंत पाटील हे जाऊन विचारतात तुला काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न. त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असं? बोलणं नसतंय ते आमच्या कारणावर आहे. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं, त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं. अशी माहिती असते मला त्या साहेब असं पण अनेक म्हणजे तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी? साहेबांचा अंदाज असा होता का आता आपण दादांच्या मिटिंग आहे. नाही शेवटचं साहेब भाजप बरं दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काही सवाल दादा ऑलरेडी भाजप मध्ये आहे, ते सत्तेमध्ये आहे. आमची जी चर्चा झालेली होती त्याच्यात असा कुठला पक्षाचं नाव नसतं. थँक्यू. So if you can help us in English.